एखादा राजकारणी जर राजकारण सोडून कला, क्रीडा, संस्कृती यांसारख्या क्षेत्रामध्ये जाऊन समाजसेवा करतो म्हणत असेल, तर त्याला कोपऱ्यापासून नमस्कार करा. कोपऱ्यापासून हात जोडून सांगा, की "बाबा रे, बस कर ही नाटकं." कारण तू तिथेही गेला, तिथे देखील राजकारणच करणार. गोरगरिबांची पोरं जी असतात, ती कला, क्रीडा, संस्कृती या क्षेत्राला जपायचं काम करत असतात. कुठेतरी वर यायचा प्रयत्न असतो त्या पोरांचा. परंतु त्यांना देखील माहिती असतं मित्रांनो, ही राजकारणी जी फास टाकून बसलेले असतात आणि यांची जी जवळपासची नातेवाईक असतील, मोठमोठी पोरं असतील, यांना मोठं करायचं काम हे राजकारणी करत असतात. आणि म्हणूनच मित्रांनो, आपली जी सर्वसामान्य पोरं आहेत, गरिबाची पोरं आहेत, ते कुठेतरी ह्या गोष्टींमध्ये पडण्याऐवजी आधीच माघार घेतात. नको रे बाबा जायला. खूप सारे टॅलेंटेड पोरं आहेत मित्रांनो क्रिकेटमध्ये. ते आजही बेंचवरती आहेत, वेटिंगवरती बसलेले आहेत. संधी भेटती कुणाला आहे? लय जवळच्या लोकांना. मित्रांनो, इंडियन क्रिकेट संघ आपला काय झालाय याबद्दल सांगायची गरजच नाहीये. आपला इंडियन क्रिकेट संघ अक्षरशः बारकाईने जे सर्वसामान्य क्रिकेटर्सला निवडून घेतात, कुठला असा एंडोस्कोप लावून हे तपासणी करतात ते आम्हाला समजत नाही. परंतु यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे मित्रांनो, जे सर्वसामान्य गोरगरिबांचे पोरं आहेत, ज्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा पॉलिटिकल हात नाहीये, त्यांना डावलायचं काम कुठेतरी होतंय का? आणि महत्त्वाची बाब टॅलेंटला बाजूला ठेवून सेटिंगला पहिलं महत्त्व आहे का? मित्रांनो, आजकालची जी टीम आपल्याला पाहायला भेटते इंडियन क्रिकेट संघामध्ये, याच्यामध्ये असे काही प्लेयर्स आहेत, त्यांचा परफॉर्मन्स बघितल्यावरती मनामध्ये ती शंका येते, की बाबा रे, हा कसा खेळू शकतो? तरी देखील तो 11 मध्ये खेळतो. रिझल्ट्स आपल्याला भेटत नाहीये. श्रीलंकासारख्या टीमकडनं आपण सीरीज हारतोय. न्यूझीलंडमध्ये आपली होम सीरीज हारतोय मित्रांनो. एवढंच नव्हे, आयर्लंड मित्रांनो, द लॉर्ड आयर्लंड. आयर्लंड ही टीम वर्ल्ड कपसाठी देखील क्वालिफाय होत नाही. त्या टीमला मित्रांनो हरवणं आतापर्यंतचे जे पोरं होते ते एकदम व्यवस्थितरित्या करत होते. परंतु आता असं काय झालं, की ती टीम जी आहे मित्रांनो आपल्याला हरवून घेतली. मित्रांनो, हजारो कोटी रुपये बजेट आहे बी-सी-सी-आयचं, जे नाही त्या गोष्टी प्रोव्हाईड करते. 140 कोटी देशवासियांमध्ये त्यांना असे धारदार बॉलर भेटत नाहीयेत का, की जे विकेट टेकर बॉलर तिथं जाऊन धिंगाणा घालू शकतात. त्या ग्रीन पिचवरती, त्या स्विंग पिचवरती, या पाटा पिचवरती तर आपल्या भारतामध्ये काय झालं, काय केलं हे तर तुम्हाला माहिती आहे. 200, 250, 270 बाबा रे! ते आय-पी-एल मधले स्कोर बघूनच असं मनाला वाटत होतं, की बाबा रे! हे काय चाललंय? येतंय, उचलतंय, जातंय, सिक्स मारतंय, फोर मारतंय यांसारख्या गोष्टी चालू होत्या. परंतु आता आयर्लंडसारख्या एका अशा कंट्रीमध्ये गेल्यावरती जिथं स्विंग आहे, जिथं पेस आहे, जिथं पिचेस जे असतात ते फ्लॅट नसतात, तिथं जाऊन आपली ही टीम अक्षरशः हगून आली आहे, हे सांगण्यात काहीही अर्थ नाही. मित्रांनो, आयर्लंडकडनं जर आपण हरत असेल, तर आपली काय लायकी राहिली एवढा पैसा खर्च करून? करोडो रुपये तुम्ही या टीमसाठी लावता आणि जर तुम्ही एवढं स्ट्रगल करत असाल या टीमसाठी, तर विचार करा मित्रांनो, काय क्वालिटी असेल. इव्हन एवढंच नाही, अफगाणिस्तान विरोधात एक टेस्ट मॅच जी झाली होती, आधीची जी 2017 ची मॅच झाली होती, ती एका दिवसामध्ये त्यांना ऑल आउट करून मित्रांनो, दुसऱ्या दिवशीच 12 वाजता टीम इंडियाने ट्रॉफी उचलली होती. शिखर धवन, मित्रांनो के-एल राहुल यांसारखे मोठमोठे, रोहित शर्मासारखे प्लेयर्स त्या मॅचमध्ये होते आणि इकडे बघितल्यावरती मित्रांनो आता कुणाला दिलंय 2-2, 3-3 दिवस त्या अफगाणिस्तानसोबत मॅच चालू आहे ह्यांची आणि ते पण चांगला प्रतिसाद घेतात. मित्रांनो, ते क्रिकेट चांगलं खेळतात ते, परंतु आपली जी आधीची टीम होती ती एक्स्ट्रा ऑर्डिनरी होती. तेवढा एक्सपिरियन्स होता, तेवढी एबिलिटी होती, तेवढी क्वालिटी होती. आयर्लंडसारख्या टीमकडनं ती टीम कधीच हारली नाही आणि तो डॉमिनन्स क्रिकेटमध्ये असणं गरजेचं आहे. त्यावेळेस जाऊन मित्रांनो कुठेतरी आपल्याला ते सर्वसामान्य लोकांना समाधान भेटतं. यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब जर तुम्ही बघितली मित्रांनो, एवढा पैसा खर्च करून, एवढ्या सगळ्या गोष्टी खर्च करून आपल्याला ते समाधान भेटलं नाही आणि ती आयर्लंडची जी सीरीज आहे ती मनाला लागली मित्रांनो आणि ही सीरीज एवढी मनाला का लागली तर याच्यामध्ये झालेल्या चुका. मित्रांनो, वैभव सूर्यवंशी सारखा एक असा प्लेयर जो धमाकेदार बॅटिंग करतो आणि ही बॅटिंग करून मित्रांनो त्यांनी ऑरेंज कॅप देखील जिंकलेली आहे. एवढे रन मारले, एवढ्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या. क्रिस गेलचा रेकॉर्ड त्यांनी तोडला. एवढा रेकॉर्ड तोडून मित्रांनो त्या ऑरेंज कॅपच्या लिस्टमध्ये जिथं सगळे मोठमोठे प्लेयर्स आहेत, त्या लिस्टमध्ये तो थांबला. एवढंच नाही मित्रांनो, श्रीलंका सोबत जी सीरीज होती, इंडिया ए व्हर्सेस श्रीलंका ए, इंडिया ए व्हर्सेस अफगाणिस्तान ए, या सीरीजमध्ये पण त्याचा चांगला परफॉर्मन्स होता. त्याला टीममध्ये ठेवण्यात आलं आयर्लंडच्या विरोधात, तरी देखील त्याला त्या टीममध्ये घेतलं नाही. त्या 11 मध्ये संधी देण्यात आली नाही आणि याचमध्ये मित्रांनो त्या
लोकांवरती सवाल उठू लागला, की ऑरेंज कॅप होल्डरसारखा एखादा प्लेयर तुम्ही बाहेर बसवता आणि तुम्ही संधी दुसऱ्यांना देता. फक्त बॅटिंगचाच प्रश्न नाही मित्रांनो, बॉलिंगमध्ये पण 11-11च्या ह्याने जर मार खात असेल एखादा बॉलर, तर कोणत्या बेसिसवरती त्याला तुम्ही सिलेक्ट केलाय आयर्लंडसारख्या टीम विरोधात. मित्रांनो, प्रसिद्ध कृष्णाचं जर रेकॉर्ड बघितलं, तर काय विकेट, कुठे आहेत विकेट काहीच माहीत नाही. 10 ते 11च्या रन रेटने त्याने मार खाल्ला आणि एवढा मार खाऊन मित्रांनो अक्षरशः त्याच्यामुळेच लिटरली ती मॅच आपण हारलो आणि यामध्ये कोणत्याही प्लेयरने त्या लेव्हलचा परफॉर्मन्स यामध्ये दाखवला नाही आणि इथेच मॅच आपण हारलो. टीम सिलेक्शन काय चाललंय, टीम सिलेक्शन पूर्णतः रॉंग चाललंय. या सगळ्या गोष्टी आपल्याला या मॅचमध्ये आयर्लंडच्या दिसून आल्या. महत्त्वाची बाब म्हणजे मित्रांनो, जे की आय-पी-एलमध्ये टॉप परफॉर्मर होते, भुवनेश्वर कुमार असेल, मोहम्मद सिराज असेल, चांगल्या प्रकारची बॉलिंग त्यांनी केली. त्यांना लिमिटेड करण्यात आलेलं आहे. भुवनेश्वर कुमारला तर पूर्णतः साइड आउट करून टाकलेलं आहे यांनी. जे बॉलर्स आहेत, त्या बॉलर्सला लिमिटेड केलेलं आहे आणि त्यांच्या जोरावरती मोहम्मद सिराज खेळू शकतो, मोहम्मद शमी खेळू शकतो, भुवनेश्वर खेळू शकतो. त्यांना बाजूला काढून नवीन लोकांना संधी देतात आहे, ज्यांना काहीही अनुभव नाहीये. विचार करा मित्रांनो, आता तर आपण आयर्लंडकडनं हारलेलो आहे. अजून कोणकोणत्या टीमसोबत आपण हरेल, काही सांगता येत नाही. नक्कीच मित्रांनो, गौतम गंभीर असेल, अजित अगरकर असेल, यांच्या टीम सिलेक्शनबद्दल तुम्हाला काय वाटतं? नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.